नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट. त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला. तर आता आपण इथे असं पाहतो की आता रात्रभर काव्या ही उत्तम अभ्यास करत बसलेली असते, तर जायफळ घातलेली कॉफी पार्थ प्यायलेला असतो आणि त्यामुळे ढाराढोर तो झोपलेला असतो. आणि आता तो अजून 10 वाजलेले असतात तरी घोरत असतो. तर आता पार्थच्या घोरण्यामुळे काव्याला त्रास व्हायला लागतो, इरिटेशन होत असतं, डिस्टर्बन्स येत असतो अभ्यासामध्ये. मग काय, आता काव्य पार्थला हाक मारत असते. काव्य विचार करते आणि म्हणायला लागते की अरे 10 वाजले तरी अजून या माणसाला घोरायचं आहे, मी सकाळपासून अभ्यास करते, नाही आता मी यांना उठवणार. आणि मग आता काव्या ही पार्थला हाका मारायला लागते, देशमुख, ओ देशमुख. पण आता पार्थ एवढा गाढ झोपलेला असतो की काव्याचा हा आवाजच पार्थच्या कानांपर्यंत पोहोचत नसतो. मग काव्या तिथे असलेलं एक पुस्तक घेते आणि त्याचा रोल करून पार्थच्या कानात जोरात ओरडते, देशमुख. त्याबरोबर पार्थ पटकन जोरात उठून बसतो आणि धर्माधिकारी ती फाईल असं म्हणत असतो. इतक्यात त्याला दिसतं की आपल्या पुढ्यात काव्य आहे. काव्य पार्थला म्हणते, पार्थ देशमुख, तुमचं काय सुरू आहे? पार्थ म्हणतो, तुमचं काय सुरू आहे? काव्या म्हणते, अहो कळतंय का तुम्हाला, किती जोरजोराने घोरताय ते तुम्ही? अहो मी इथे रात्रभर अभ्यास करते आणि तुम्हाला घोरायचं आहे, डिस्टर्बन्स होत आहे तो पार्थ देशमुख तुमच्या घोरण्यामुळे. आणि किती जोरजोरात घोरता तुम्ही, टॉप 30 आर्किटेक्टपैकी एक आहात ना? त्याबरोबर पार्थ म्हणतो, कोण म्हणलं आर्किटेक्ट घोरत नाही तसं? त्याबरोबर काव्या म्हणत असते, अहो नाहीच म्हणत आहे मी तसं, पण तुम्हाला माहिती आहे का, जर कॉम्पिटिशन लावली ना घोरण्यात, तर घोरण्यात सुद्धा तुम्ही पहिले याल. त्याबरोबर आता पार्थ हा, चला काव्याने आपलं कशात तरी कौतुक केलं या गोष्टीवरती खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, थँक्यू. त्याबरोबर काव्या म्हणते, पार्थ कौतुक नाही करत आहे मी तुमचं. त्याबरोबर पार्थ म्हणायला लागतो, अहो मग करत चला, कधीतरी कौतुक करत चला. तुम्ही तेच सांगतो मी तुम्हाला, तुम्ही माझं कौतुक कधीच करत नाही. कौतुक केलं पाहिजे, कौतुक समजतंय. आता खरं तर पार्थ कौतुक करत राहतो. काव्य म्हणते, पार्थ तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? अहो इतक्यात आता पार्थच्या फोनवरती रिंग वाजते. पार्थ पटकन फोन हातामध्ये घेतो आणि बघतो तर काय, आता धर्माधिकारी त्याला फोन करत असतात. पार्थ लगेचच म्हणायला लागतो, आता हे काय, ह्या धर्माधिकारींचा काय प्रॉब्लेम आहे, हे कशाला कॉल करतायत? त्याबरोबर आता पुढे काव्या त्याला काही सांगणार, इतक्यात पार्थ हा धर्माधिकारींचा फोन निवांत बसून बघत असतो. मग काव्या पार्थला सांगते, तुमचे मॅनेजर धर्माधिकारी तुम्हाला कॉल करतायत, त्यांना हे सांगायचं आहे तुम्हाला की पार्थ देशमुख उठा, सकाळचे 10 वाजले आहेत. आता पार्थ उठा, सकाळचे 10 वाजले आहेत हे वाक्य ऐकून पार्थ ताडकन उठून उभा राहतो आणि म्हणतो, काय 10 वाजलेत? त्यावर काव्य सांगते, हो सकाळचे 10 वाजलेले आहेत पार्थ. आता हे ऐकून पार्थ पटकन काव्याला म्हणतो, तुम्हाला काही कळतंय का हो, तुम्ही काय केलं आहे? हो तुम्ही जर सकाळपासून अभ्यास करत बसलाय तर तुम्ही मग मला उठवलं का नाही? तुम्ही ना खूप वाईट आहात काव्या, इट्स व्हेरी बॅड. अहो मी जर तुम्ही मला उठवलं असतं तर तुमचा अभ्यासही झाला असता, माझी मीटिंगही व्यवस्थित पार पडली असती. त्यावर काव्य म्हणते, एक मिनटं, तुम्ही मला सांगितलं होतं तुम्हाला ऑफिसला लवकर जायचं आहे किंवा तुम्हाला उठवायचं आहे, काहीतरी बोलला होतात मला. मग मला कसं कळणार होतं तुम्हाला उठवायचं होतं ते? पार्थ देशमुख उगाच काहीतरी बोलत, अहो आधी तू फोन उचला पार्थ. त्याबरोबर पार्थ म्हणतो, हो तुम्ही जरा शांत राहाल तेव्हाच मी फोन उचलू शकेन ना. आणि मग पार्थ आता फोन उचलतो आणि फोनवर बोलत तो बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून जातो. फोनवर तो बोलत असतो, हो नाही धर्माधिकारी, ती मीटिंग होणारच आहे. नाही हो, पण त्या मीटिंगला मी नसणार आहे, म्हणजे मी असणार आहे पण मी वर्क फ्रॉम होम करणार आहे. हो हां. आणि मग असा हो हा मी करेन, हो असं सांगत पार्थ आता निघून जातो. तर आता काव्या ही पार्थचं अंथरूण आवरायला घेते आणि म्हणत असते, खरंच हे पार्थ देशमुख म्हणजे ना. त्याबरोबर आता काव्याच्या लक्षात येतं की आपण का आवरतोय पार्थची ब्लँकेट. ती परत तिथेच ती ब्लँकेट टाकते आणि म्हणते, यांचा पसारा आहे ना, हे यांचं बघून घेतील, मला काय करायचं आहे, मी माझ्या अभ्यासावरती फोकस केला पाहिजे. म्हणजे आता मित्रांनो, इथे आपल्याला काय पाहायला मिळतं की हळूहळू का होईना पण आता काव्यामध्ये फरक पडत चाललेला आहे आणि आता हळूहळू काव्या ही पार्थच्या गोष्टींमध्ये इन्वॉल्व्ह व्हायला लागली. तर दुसरीकडे रम्या ही खूप जास्त खुश असते.
ती वसवत्त्याला म्हणत असते की बघ आई, आता हळूहळू मी अगोदर त्या काव्याला तिच्या ध्येयापासून दूर करणार आणि मग हळूहळू मी तिला तिच्या बहिणीपासून सुद्धा तोडणार. त्याबरोबर आता वसवत्त्या ही रम्याला म्हणत असते की हो रम्या हो, सगळं तुझ्या मनाप्रमाणे होईल. जसं तू ठरवलंयस ना सगळं तसंच होणार. तुला खरं सांगू का, कधी कधी तुझ्याकडे बघून मला काय वाटतं, ते टी व्ही सिरियलमधले वॅम्पायर असतात ना, जे सतत आग लावतात तसं. त्यावर आता रम्या म्हणत असते नाही आई, आता ही फक्त काही आग लावणारी रम्या उरलेली नाही आहे, आता ही रम्या वनवा लावणाऱ्या वनवा, तू बघच. तर दुसरीकडे आता नंदिनीने छान असे मसाले डोसे करायला घेतलेले असतात. इतक्यात आता त्या ठिकाणी मालिनी काकू आलेले असतात. डोशांचा बेत बघून तर त्या खूप खुश होऊन जातात. मालिनी काकू म्हणायला लागतात, अरे वा नंदिनी, आज डोसे. तुला खरं सांगू का, तुझ्यासारखी सून ना प्रत्येक सासूला मिळायला हवी, जी आपल्या सासूच्या मनातलं अगदी परफेक्ट ओळखते. एक नंबर उत्तम काम केलं आहेस बघ तू एकदम. आता मालिनी काकू नंदिनीचं कौतुक करतात, पण नंदिनीने नेमकं काय ओळखलंय हेच तिला कळत नाही. नंदिनी म्हणते, म्हणजे काकू नेमकं तुम्हाला काय बोलायचं आहे? त्यावर मालिनी काकू नंदिनीला म्हणत असतात की अगं म्हणजे तुला माहिती आहे का, आपण काल ज्या मंदिराबाहेर गेलो होतो ना, तिथे मी आणि हे गेलो ना की आम्ही तिथे पूर्वी नेहमी मसाला डोसा खायचो, पण काल जीवाला बरं नव्हतं त्यामुळे मी काही बोललेच नाही. आणि आज बघ ना, आज तू मसाला डोसा बनवायला सुद्धा घेतलास. म्हणून म्हटलं हे ना मला लगेच म्हणायचं आहे, आपण जरा खूप दिवस झाले देवळात जाऊन नाही आलेलो, देवळात जायचं का? आणि हे देवळात जायचं का मला म्हणाले की मला लगेच कळायचं की यांना मसाला डोसा खायचा आहे म्हणून. आता अर्थात यांना काही देवळात वगैरे जायचं नसायचं. आम्हाला तिथले डोसे ना खूप आवडायचे. तिथला मसाला डोसा, परत तिथला रवा डोसा खूप टेस्टी असायचे. पण काल जीवाला बरं नव्हतं म्हणून मी काही बोललेच नाही, पण आज बघ घरी तूच चक्क डोसे बनवलेस. त्याबरोबर आता नंदिनीला कळतं की मालिनी तिचं कौतुक का करते. नंदिनी म्हणते थँक्यू बाई. आणि मग आता लगेचच नंदिनी ही शांत शांतच आहे ही गोष्ट मालिनी काकूंच्या लक्षात आलेली असते. मालिनी काकू नंदिनीला व्यवस्थित ऑब्झर्व करत असतात. तर दुसरीकडे आता जीवा हे ते हँडमोल्ड जोडत बसलेला असतो आणि ही गोष्ट आता काका बघतो. काका जीवाला म्हणत असतो, जीवा अरे काय सुरू आहे तुझं? अरे बाळा नको प्रयत्न करूस ते जोडण्याचं, ते नाही जोडलं जाणार. का कळत नाही आहे तुला? त्याबरोबर जीवा म्हणत असतो, काका अरे पण. त्यावर काका त्याला म्हणतो, तुझं कसं झालं आहे माहिती आहे का, तुझ्या मनाचं कसं झालं आहे माहिती आहे का, तुझं मन ना ते कुत्र्याच्या शेपटासारखं झालं आहे, वाकडं ते वाकडंच, सरळ व्हायला तयारच नाही आहे. अरे का अजूनही तू त्या काव्याचा विचार करतोय? सोडून दे ना तिचा विचार. अरे आता तुला नंदिनीसारखी एवढी चांगली बायको मिळाली आहे, मग तरीसुद्धा कशाला हवेत हे विचार? त्याबरोबर आता जीवा म्हणत असतो की काका नंदिनीसारखी बायको मिळाली आहे, पण 1 वर्ष केलेलं प्रेम आहे, असंच तर संपवता येणार नाही ना लगेच मला. थोडा वेळ तर द्यावा लागेल. आणि राहता राहिला प्रश्न ही वस्तू तोडण्याचा, हे हँडमोल्ड फुटण्याचा, तर हे मी नाही नंदिनीकडून फुटलं आहे, कळलं? त्याबरोबर लगेचच इकडे आता मालिनी काकू नंदिनीला म्हणत असतात, नंदिनी एक प्रश्न विचारू? नंदिनी म्हणते हो काकू प्लीज विचारा नाही. त्याबरोबर मालिनी काकू नंदिनीला विचारायला लागतात, नाही म्हणजे फार्म हाऊसवर जाण्याच्या अगोदरपर्यंत सगळे तुम्ही जसे होतात तसे आल्यावर राहिलेले नाही आहेत. म्हणजे बघ ना, काव्या शांत झाली आहे खूप, ती शांत असते. तू गप्प गप्प राहायला लागलीस, उदास राहायला लागलीस आणि जीवाचं तर काही बोलायलाच नको. पार्थ काय तो फक्त नॉर्मल आहे, सगळं काही ठीक आहे ना नंदिनी? त्यावर नंदिनी आता त्यांना विचारते, काकू मला सांगा, जर बुद्धिबळामध्ये वजीर नसेल तर खेळ सुरू राहू शकतो? त्याबरोबर आता मालिनी काकू या नंदिनीला सांगतात की हो, बुद्धिबळात जर वजीर नसेल तरी बुद्धिबळ खेळता येऊ शकतो, किंबहुना राजा जिंकूसुद्धा शकतो. पण जर राजा खेळातून बाहेर पडला तर मात्र खेळ हरला जातो. त्यावर नंदिनी म्हणते नाही, राजा हरता कामा नये, कारण काय आहे, राजा खेळ जिंकू शकतो, पण वजीर जर एकटा राहिला तर वजीर मात्र हरतो. त्याबरोबर आता नंदिनी नेमकं काय बोलते हेच मालिनी काकूंना कळत नसतं. नंदिनी म्हणत असते, राजा जर हरला तर वजिरासाठी पूर्ण डावच संपून जाईल. मालिनी काकू नंदिनीला विचारतात, नंदिनी काय झालं, नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? तर दुसरीकडे जीवा हा म्हणत असतो, काव्याला माझ्यामुळे खूप त्रास झाला, आता तिला माझ्यामुळे काहीही त्रास होता कामा नये, आणि नंदिनीला आम्हा दोघांमुळे त्रास झाला आहे, त्यामुळे तिला आमच्यामुळे आणखीन त्रास होता कामा नये. त्यावर आता काका म्हणतो, जीवा नेमकं तुझ्या मनात सुरू तरी काय आहे, तुला कळतंय का? अरे काव्य आता तुझ्या मोठ्या भावाची बायको आहे,
त्याबरोबर जीवा म्हणत असतो हो मला कळतंय. त्याबरोबर लगेचच तो म्हणत असतो की मला आणखीन थोडा वेळ हवा आहे सर्व गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी. त्यावर काका म्हणतो नेमका तुला कशाला वेळ हवा आहे जीवा? तुझं आणि काव्याचं प्रेम जगासमोर आणायला की काव्याचं प्रेम कायमचं विसरून जायला? बोल ना. त्याबरोबर जीवा गप्प राहतो. काका म्हणत असतो जीवा चल माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता आणि ठेव देवाच्या मूर्तीवर हात आणि घे शपथ आणि सांग मला की तुझं आत्ता काव्यावर प्रेम नाही आहे, तू काव्याला विसरलायस म्हणून. आणि जर तू खोटं बोलत असशील तर तुझी जीभ झडेल. बोल बरं असं तू. नाही बोलू शकत कारण जीवा अरे तू जे बोलतोयस तसं अजून काही घडलेलंच नाही आहे, पण ते खरं तर घडलं पाहिजे. तू आता काव्याला विसरायला हवं जीवा. अरे नंदिनीसारखी एवढी उत्तम बायको तुला मिळाली आहे, तुला कळतंय का? त्यानंतर आता मिथुन काका हे ब्रेकफास्ट घेण्यासाठी आलेले असतात. आता मालिनी काकू तिथे असतात. जीवा मिथुन काका आल्याबरोबर लगेचच मालिनी काकू मिथुन काकांना ब्रेकफास्ट द्यायला लागते. तर मिथुन काका आणि मालिनी काकू हे दोघंजणं बसून एकत्र छान ब्रेकफास्ट करत असतात. इतक्यात त्या ठिकाणी आता लगेचच रम्या आलेली असते. रम्या त्या दोघांना एकत्र असं बघते आणि लगेचच म्हणते गुड मॉर्निंग काका, गुड मॉर्निंग. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू ह्या रम्याला गुड मॉर्निंग विश करतात. आणि आता रम्या ही खूप जास्त खुश आहे, आनंदी आहे. ही गोष्ट मिथुन काका आणि मालिनी दोघंही ऑब्झर्व करतात. मग काय मिथुन काका लगेचच विचारतात काय ग रम्या आज तू खूप खुश दिसतेस? काय ग रम्या तू खूप खुश दिसतेस असं म्हटल्याबरोबर रम्याच्या तोंडातून पटकन जातं. काय ना सगळं काही अगदी आपल्या मनासारखं आणि व्यवस्थित घडत गेलं ना की माणूस खुशच असतो. त्याबरोबर लगेचच आता मिथुन काका तिला विचारतो पण रम्या तुझ्या मनासारखं एवढं काय घडतंय ग? त्यावर रम्या म्हणते ते ऑफिस. माझ्या मनासारखं ऑफिसमध्येच गोष्टी घडणार ना, दुसरं काय माझ्या मनासारखं होईल? ऑफिसमध्ये सध्या खूप छान प्रेझेंटेशन्स होत आहेत, खूप छान मीटिंग्स होत आहेत, क्लायंट्सचे चांगले रिस्पॉन्स येत आहेत, सगळं मनासारखं घडतं आहे असं म्हणत होते मी. त्याबरोबर लगेचच आता मालिनी काकू म्हणायला लागतात रम्या नक्की ऑफिसबद्दलच बोलत होतीस ना? नाही काय आहे ना, ह्या काही दिवसांमध्ये घरात बऱ्याच गोष्टी लोक लपवायला लागलेत, नेमकं कोणाच्या मनात काय आहे हे कळत नाही आहे म्हणून विचारते. आता खरं तर इथे मालिनी काकू जे वाक्य बोललेले असतात ते त्या मिथुन काकांसाठी बोललेले असतात आणि मिथुन काकांना कदाचित ते कळलेलं देखील असतं. आता लगेचच मिथुन काका हे म्हणायला लागतात की ऑफिसला जातेस ना तू? त्याबरोबर रम्या म्हणते हो ऑफिसला जाते. पार्थ आला ना की आम्ही लगेचच निघू. त्यावर मालिनी काकू तिला म्हणतात की गरम गरम डोसे बनवते नंदिनी, तेवढे खाऊन जा. त्यावर रम्या सांगते की नाही नको, ऑफिसला जायचं आम्हाला, लेट होतोय ना, मग आम्ही कशाला उगाच थांबू? पार्थ आला की लगेचच आम्ही ऑफिसला जायला निघतो. ऑफिसला जाणं महत्त्वाचं आहे ना शेवटी. त्याबरोबर लगेच आता इथे काकू तिला काही बोलत नाही. रम्या त्यांना विचारते मामी काय झालं? तुझ्या मनामध्ये काही आहे का? म्हणजे तुला कोणी काही बोललं आहे का किंवा तुझ्यापासून कोणी काही लपवलं आहे का? त्यावर मालिनी काकू रम्याला म्हणतात की रम्या तू या सगळ्या गोष्टींवरती लक्ष नको देऊस, या सगळ्यांमध्ये तू पडलीस तर उगाच नको. त्यापेक्षा तुला ऑफिसला जायचं आहे ना, तू ऑफिसला जा. त्यावर रम्या म्हणायला लागते की हो ऑफिसला जायचं आहे गं, पण बघ ना हा पार्थच अजून आलेला नाही आहे. आता इथे रम्या ही खूप जास्त आनंदाने पार्थची वाट बघत असते. तिला वाटत असतं की काव्य ढाराढूर झोपून राहिली असणार आणि मी आणि पार्थ मस्त आता ऑफिसला जाणार. पण इतक्यात त्या ठिकाणी काव्य येते आणि सांगते पार्थ देशमुख आज ऑफिसला येणार नाही आहेत. आता पार्थ ऑफिसला येणार नाही आहेत हे ऐकून रम्याला खूप मोठा धक्काच बसतो. तर काव्या पुढे चालत येते, रम्याही थोडी पुढे चालत जाते आणि आता रम्या ही काव्याला रागाने विचारते आता पार्थ ऑफिसला येणार की नाही हे सुद्धा तू ठरवणार का काव्या? त्यावर काव्या पुढे काही बोलणार इतक्यात रम्याच म्हणायला लागते काव्या अगं ऑफिसमध्ये खूप काम असतं आम्हाला, असं करून नाही चालणार, ऑफिसला जावंच लागेल ना पार्थला. त्याबरोबर लगेचच काव्या म्हणत असते एक मिनटं, मी का ठरवू पार्थ देशमुखांनी कुठे जायचं आणि कुठे नाही ते? तो त्यांचा स्वतःचा स्वतंत्र प्रश्न आहे. मी बाहेर येत होते आणि म्हणून त्यांनी मला रिक्वेस्ट केली की तुम्ही बाहेर जाताय तर तुम्ही रम्याला एवढा माझा निरोप द्याल का की मी आज ऑफिसला येत नाही आहे म्हणून मी फक्त तुला त्यांचा निरोप दिला. आणखीन हो आणि एक कोणीतरी धर्माधिकारी म्हणून आहेत त्यांच्याबरोबर आज मीटिंग आहे, सो पार्थने तुला सांगितलं आहे की ती मीटिंगसुद्धा तू कंटिन्यू कर. त्याबरोबर आता रम्या म्हणायला लागते की अगं पण त्या मीटिंगसाठी पार्थचं तिथे असणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मी म्हणत होते की पार्थ यायला हवा मीटिंग्सना. पार्थ अगं पण त्याबरोबर लगेचच इथे काव्य म्हणायला लागते
त्यांनी मला आणखीन एक निरोप द्यायला सांगितला आहे की ते ऑनलाईन मीटिंग अटेंड करणार आहेत वर्क फ्रॉम होम, त्यामुळे तू निघालीस तरी चालेल. आता मात्र इथे खरं तर रम्याला अजिबातच ऑफिसला जाण्यामध्ये इंटरेस्ट नसतो, कारण तिला पार्थबरोबर वेळ घालवायचा असतो आणि म्हणून ती ऑफिसला जायला लागलेली असते. पण आज तर पार्थ चक्क ऑफिसलाच येत नसतो. तर आता इथे लगेचच मालिनी काकू या रम्याला म्हणतात, रम्या ऑफिसला जायचं आहे ना तुला, उशीर होतोय ना. त्याबरोबर रम्या म्हणत असते की हो मामी हो, निघतेच आहे. आता खरं तर रम्याला आता काव्याचा खूप राग आलेला असतो आणि ती आता काव्याकडे रागाने बघायला लागते. त्याबरोबर इथे मालिनी काकू या काव्याला विचारतात की काव्या काय गं, काय झालं? पार्थ कधी एवढ्या उशिरापर्यंत झोपत नाही, पण मग आज कसा काय झोपला? त्याबरोबर आता काव्य सांगायला लागते की काकू अहो रात्री ना मी रात्रभर अभ्यास करत बसले होते, सो त्यांनी माझ्यासाठी कॉफी बनवली, पण घडलं काहीतरी उलटंच. मालिनी काकू म्हणतात म्हणजे ग? त्यावर काव्य सांगते की अहो कॉफी बनवली खरी त्यांनी, पण मी काही ती कॉफी प्यायली नाही. मी माझी कॉफीसुद्धा त्यांनाच प्यायला दिली, पण पार्थ कॉफी प्यायले आणि खूप ढाराढूरच झोपले हो. आता हे काव्याचं बोलणं रम्या ऐकते आणि रम्याच्या लक्षात येतं की याचा अर्थ जायफळ पार्थच्या पोटात गेलं आणि म्हणूनच पार्थ घोरत पडला. मग काय, शेवटी रम्या रागारागात तिकडनं ऑफिसला निघून जाते. तर इकडे मालिनी काकू या आता काव्याला म्हणायला लागतात, अगं बघ ना, मी पार्थसाठी चहा बनवला होता, पण आता तो थंड होऊन जाईल, तू घेतेस का? त्यावर काव्या म्हणते, नाही काकू मला चहा नको आहे, मला कॉफी हवा आहे, मी थोडा माझ्यासाठी बनवते पटकन. त्यावर मालिनी काकू म्हणतात, अगं कॉफी हवा आहे ना, थांब मी तुला बनवून देते. त्यावर लगेचच काव्या म्हणते, अहो नाही काकू मी घेते ना बनवून. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, मग त्यापेक्षा तू एक काम कर, तू ना पटकन हे एवढा चहा जाऊन जीवाला देऊन ये, तो मी आता तुझ्यासाठी कॉफी करते. त्याबरोबर काव्या काही चहाच्या कपाला आधी हात लावत नसते. मिथून काका उठून उभा राहतो आणि म्हणतो, काव्याला कशाला पाठवते वहिनी, मी आहे ना, मी जाऊन येतो जीवाच्या रूममध्ये, मी जीवाला चहा देतो. त्याबरोबर मालिनी काकू म्हणतात, अहो तुम्ही काय बोलताय मिथून भाऊजी, बघा ना तुमच्या हातामध्ये तोच आहे, तुम्ही चहा पिताय, मग नाश्ता करताय ना, तुम्ही करा नाश्ता. काव्या आहे ना, ती जाईल जीवाला चहा द्यायला आणि एवढी फार काही मोठी गोष्ट नाही आहे, मी फक्त चहा देऊन ये एवढंच सांगते. काव्या प्लीज जाशील ना गं बाळा जीवाला चहा द्यायला. आता एवढं मालिनी काकूंनी सांगितलेलं असतं आणि तिच्या हातामध्ये चहाचा कपही दिलेला असतो, त्यामुळे काव्याचा नाईलाज होतो. तर मिथून काका नाश्ता करायला बसतो. मालिनी काकू मिथून काकाला म्हणते, बसा तुम्ही भाऊजी, मी तुमच्यासाठी छानपैकी डोसे घेऊन येते. मग आता जीवाला चहा देण्यासाठी काव्या ही त्याच्या खोलीकडे यायला निघालेली असते. तर आता पुढील भागात आपण पाहतो की नंदिनी ही जीवाला म्हणत असते, घटस्फोट हवाय का तुम्हाला जीवा माझ्यापासून, बोला ना, तुमच्या एका शब्दावर मी तुम्हाला घटस्फोट द्यायला लगेचच तयार आहे. फक्त तुम्ही मला सांगा की तुम्हाला डिवोर्स हवाय म्हणून. हवाय का जीवा तुम्हाला माझ्यापासून डिवोर्स, बोला ना. मी स्वतः तुमच्या आणि त्या मिस केच्या डोक्यावरती अक्षता टाकायला तयार आहे. मी लग्न लावून देईन तुमचं, फक्त बोला तुम्ही खरं माझ्याबरोबर. हवाय का जीवा तुम्हाला माझ्यापासून डिवोर्स? आता मात्र हे नंदिनीचं वाक्य ऐकून जीवा हा काहीच बोलत नसतो, तो अगदी गप्पच होऊन गेलेला असतो. तर नंदिनी म्हणत असते, जीवा गप्प राहू नका प्लीज, जे काही असेल ना ते स्पष्ट बोला. हवाय का तुम्हाला माझ्यापासून डिवोर्स? जीवा काहीच बोलत नसतो आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करत चला, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. आता खरं तर इथे नंदिनीने जीवाला स्वतःहून समोरून अपॉर्च्युनिटी दिलेली आहे की तू मला सगळं खरं खरं सांग आणि माझ्या फाशातून मोकळा हो. पण आताही जीवा नंदिनीला सगळं खरं सांगणार का नाही आणि ह्या नात्यातून मुक्तता जीवाची होणार का, हे सगळं जाणून घेणं खूप जास्त इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून तर नक्कीच सांगा. पण त्याचबरोबर पुढे नक्की खरोखर काय घडणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला पुढचे अपडेट पटापट मिळत जातील आणि बेल आयकॉन प्रेस केल्यामुळे नोटिफिकेशन येत जातील. म्हणून मग तुमचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहता येईल आणि कुठलाही व्हिडिओ मिस होणार नाही. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांबरोबर तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता आला पाहिजे. हा व्हिडिओ तर आता इथेच संपतो, पण पुढे काय घडणार हे पाहणं खूप जास्त रंजक ठरणार आहे. त्यामुळे आजचा वेळ अजिबात वाया न घालवता आता आपण इथंच थांबूया, पण पुढचा व्हिडिओ कधी येतोय ह्याची वाट पाहूया आणि वाट पाहता पाहता झालेल्या एपिसोडचा आनंद घेऊया. टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.